नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आलेले एक अत्यंत महत्त्वाचा GR हा अधिकारी तसेच कर्मचारी आज जे काही आहेत त्यांच्या बदली संबंधीचा हा आलाय नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना घोषित केलेले 100 ग्राम बदल करण्यासाठी अतिरिक्त संधी देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घोषित केलेले जे काही 100 ग्राम बदली जी काही आहे त्यामध्ये बदल करण्यासाठी अतिरिक्तची जी काही संधी आहे ती देण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा आला आहे। नेमकी संधी ही किती कालावधीसाठी देण्यात आलेली आहे, कुठल्या कुठल्या कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आलेली आहे, सर्व आपण समोर पाहणारच आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचा हा जो काय आहे तो आलेला GR शासन निर्णय आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता दिनांक 26 मे 2026 म्हणजे की आज आणि आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर याबद्दलची जी काही संपूर्ण अपडेट आहे ते सर्व आपण जाणून घेऊयात। चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे जे काही संदर्भ आहे ते सर्वचे सर्व संदर्भ आपण या ठिकाणी पाहूयात। यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक TRA 1163/2726 व्ही दिनांक 23 ऑक्टोबर 1963 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक TRA 1164/94/11/5 दिनांक 3 जून 1964 असा आहे। यानंतरचा तिसरा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक 1114/प्रत क्रमांक 11 सेवा 5 दिनांक 10 जून 2015 असा आहे। मित्रांनो, हे सर्व आपण तिन्ही संदर्भ हे पाहिले आहेत। हा जो काही शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यासाठीचे आणि आता आपण प्रस्तावना समजून घेऊयात। यामध्ये सर्वप्रथम प्रस्तावना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वरील संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये 100 ग्राम रजा प्रवास सवलत अनुदेय करण्यात आली असून सदर तरतुदी वेळोवेळी सुधारित करण्यात आल्या आहेत। सद्यस्थितीत 100 ग्राम घोषित करण्यासाठी प्रथम नियुक्ती दिनांकापासून 6 महिन्याच्या आत 100 ग्राम घोषित करण्याची कालमर्यादा विहित केली असून सदर कालमर्यादेत 100 ग्राम घोषित केल्यास संबंधित कर्मचाऱ्यास पुढील सेवा कालावधीत 100 ग्राम बदलण्याची संधी एकदाच अनुदेय आहे। तथापि नियुक्ती दिनांकापासून 6 महिने कालावधीनंतर 100 ग्राम घोषित करणाऱ्या कर्मचाऱ्यास सदर 100 ग्राम बदलाची संधी नाही। त्या कारणाने महिला कर्मचाऱ्यांना विवाह वा त्या अनुषंगिक अन्य कौटुंबिक घटना किंवा पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना शासकीय योजना व नैसर्गिक आपत्तीमुळे ग्राम स्थलांतरण वा अन्य कौटुंबिक वैयक्तिक कारणास्तव 100 ग्राम बदल होत असल्यास सदर 100 ग्राम बदलाची संधी अनुदेय होत नाही। त्या कारणाने सदरू कर्मचारी 100 ग्राम रजा प्रवास सवलतीचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहे। या प्रयोजनामुळे 100 ग्राम घोषित करण्याच्या कालमर्यादेची अट रद्द करणे योग्य नसल्याने शासनाने कर्मचाऱ्यांना 100 ग्राम सवलत उपभोगण्याची संधी प्राप्त होत राहावी या दृष्टिकोनातून सदर तरतूद सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासनाने पुढील निर्णय घेतला आहे। मित्रांनो, नेमकी निर्णय हा कुठला घेण्यात आलेला आहे, त्यामध्ये काय बदल हा करण्यात आलेला आहे ते सर्व आपण आता समोर जाणून घेऊयात। शासन निर्णय शासनाने कर्मचाऱ्यांना 100 ग्राम सवलत उपभोगण्याची संधी संपूर्ण सेवा कालावधीत प्राप्त होत राहावी या दृष्टिकोनातून 100 ग्राम घोषित करण्याबाबतची तरतूद पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे। यामध्ये सर्वात प्रथम राज्य शासकीय कर्मचाऱ्याने शासन सेवेत प्रथम प्रवेश केलेल्या दिनांकापासून 6 महिन्यात 100 ग्राम घोषित करणे बंधनकारक अनिवार्य राहील। याबाबतच्या सूचनांचा समावेश नवनियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्ती आदेशातच नियुक्ती अधिकाऱ्याने करावा। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जे काही शासन सेवेत प्रथम प्रवेश जे काही केलेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत 100 ग्राम घोषित करणे बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे आणि याबाबतची जी काही सूचना आहे ती समावेश नवनियुक्त अधिकारी म्हणजे की जे नवीन नियुक्त होणारे जे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्या नियुक्तीच्या आदेशातच नियुक्ती अधिकाऱ्याने या ठिकाणी करावायचा आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण पाहूयात।
तसेच 100 ग्राम बदलण्याची संधी राज्य शासकीय कर्मचाऱ्यास संपूर्ण शासन सेवा कालावधीत एकदाच अनुदेय राहील। तसेच ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी प्रथम नियुक्ती दिनांकापासून 6 महिन्याच्या आत 100 ग्राम घोषित केले असून 6 महिन्यानंतर विवाह तसेच अन्य प्रयोजनामुळे प्रथम घोषित केलेल्या 100 ग्रामात बदल केला असल्यास अशा कर्मचाऱ्यांनाही सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पुढील सेवा कालावधीत 100 ग्राम बदल करण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध राहील। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की 100 ग्राम बदलण्याची जी काही संधी आहे ती आजचा जो काही दिनांक आहे, म्हणजेच की आज जो काही हा शासन निर्णय निर्गमित झाला आहे या दिनांकापासून पुढील सेवा कालावधीत 100 ग्राम बदल करण्याची अतिरिक्त संधी या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे। तसेच विवाहित कालमर्यादेनंतर 100 ग्राम घोषित केलेल्या अविवाहित महिला, विवाहित महिलांना विवाह, घटस्फोट, वैधव्य, परित्यक्त्या, पुनर्विवाह या घटना प्रसंगास अनुसरून 100 ग्राम बदल झाला असल्यास सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत 100 ग्राम बदल करणे बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे। म्हणजेच की हा जो काही शासन निर्णय आहे तो जो काही निर्गमित झालेला आहे आज, तर या आजच्या दिनांकापासून तर 6 महिन्याच्या आत 100 ग्राम बदल करणे या ठिकाणी जे काही महिला असणार आहेत, विवाहित महिलांना विवाह तसेच घटस्फोट तसेच वैधव्य तसेच परित्यक्त्या, पुनर्विवाह या ज्या काही घटना आहेत त्यांना या ठिकाणी 6 महिन्याच्या आत 100 ग्राम बदल करणे बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतरची जी काही दुसरी अट आहे मित्रांनो, त्यामधील ब क्रमांकाची ती म्हणजे की अत्यंत महत्त्वाची अट आहे। यामध्ये तुम्हाला सूटही देण्यात आलेली आहे, ती आपण या ठिकाणी पाहू शकता की अविवाहित महिला, विवाहित महिलांना सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर तसेच विवाह, घटस्फोट, वैधव्य तसेच परित्यक्त्या, पुनर्विवाह या ज्या काही घटना आहेत या प्रसंगास अनुसरून 100 ग्राम बदल झाल्यास सदर घटनेच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत 100 ग्राम बदल करणे बंधनकारक राहील। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता अगोदरची जी काही अट होती ती यापूर्वी जे काही आजच्या दिनांकाच्या पूर्वी जी काही झालेली म्हणजे की अगोदर झालेली जे काही घटना होती त्यासाठी ती लागू होती, आणि ही जी काही अट आहे की ही म्हणजे की विवाह, घटस्फोट, वैधव्य, परित्यक्त्या, पुनर्विवाह हे जे काही घटना आहे या शासन निर्णय नंतरच्या ज्या काही झालेल्या आहेत तर त्या घटनेच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत 100 ग्राम बदल करणे या ठिकाणी बंधनकारक ही राहणार आहे। या दोन्ही अटी या वेगवेगळ्या आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। यानंतरचा चौथी जी काही अट आहे यामध्ये आपण पाहू शकता विवाहित कालमर्यादेनंतर 100 ग्राम घोषित केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी विविध शासकीय योजनांमुळे वा नैसर्गिक आपत्तीमुळे ग्राम स्थलांतरानंतर झाले असल्यास किंवा कौटुंबिक अडचणी वा मुलांचे शिक्षण या कारणाने स्थावर मालमत्ता अन्य ठिकाणी घेऊन तेथे स्थायिक झाले असल्याने 100 ग्राम बदल झाला असल्यास सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत 100 ग्राम बदल करणे या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे। यानंतरची ही अट महत्त्वाची आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की शासकीय कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर विविध शासकीय योजनांमुळे वा नैसर्गिक आपत्तीमुळे ग्राम स्थलांतर झाले असल्यास वा कौटुंबिक अडचणी वा मुलांचे शिक्षण या कारणाने स्थावर मालमत्ता अन्य ठिकाणी घेऊन तेथे स्थायिक झाले असल्याने 100 ग्राम बदल झाल्यास सदर घटनेच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत 100 ग्राम बदल करणे बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे। म्हणजे ही जी काही अट आहे मित्रांनो, ती हा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जे काही घटना झालेल्या आहेत त्यासाठीची ही अट आहे, आणि ती घटना झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत घटनेच्या दिनांकापासून 6 महिन्यापर्यंत तुम्ही 100 ग्राम बदल या ठिकाणी करू शकता आणि ते बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे। यानंतरील जी काही अट आहे मित्रांनो ती आपण या ठिकाणी पाहू शकता की मुद्दा क्रमांक 3 व 4 मधील 100 ग्राम बदलण्याचे प्रायोजन नियुक्ती अधिकाऱ्यांना संदर्भ क्रमांक 1 येथील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 23/10/1963 मधील तरतुदीनुसार खातरजमा केल्यावर समर्थनीय वाटल्यास ते सदर 100 ग्राम बदल करण्यास मान्यता देतील। 100 ग्राम बदल घोषित करतेवेळी कर्मचाऱ्याने अर्जात 100 ग्राम बदलाची सदर अतिरिक्त संधी आहे याचा उल्लेख करावा व अतिरिक्त संधीचा उल्लेख मंजुरी प्राधिकाऱ्याने आदेशातही करावा व सेवा पुस्तिकातील नोंदीतही या ठिकाणी करावा। त्यानंतर सदर तरतुदी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू राहतील। 100 ग्राम रजा प्रवास सवलतीबाबतच्या अन्य विद्यमान तरतुदी, अटी, शर्यती व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे लागू राहतील।
तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक हा 202605 26 15 33 40 2005 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता. करायला जमला नाही तरी काय हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.